गजानन विजय ग्रंथ अध्याय 9। श्री गणेशाय नमः। हे सगुण स्वरूपा रुक्मिणीवरा, हे चंद्रभागा तटविहारा, श्री संत वरदा शारंगधरा, पतित पावना दयानिधे, लहाना वाचून मोठ्यांचा, मोठेपणा न टिके साचा, पतित विन परमेश्वराचा, बोलबाला होणे नसे। आम्ही आहोत पतित म्हणून तुला म्हणतात, पावन करता रुक्मिणीकांत, हे आता विसरू नको। परीस लोहाला सोने करी, म्हणून त्याचे महत्व भूमीवरी, ओहोळ पोटी घे गोदावरी, म्हणून म्हणती तीर्थ दिला। याचा विचार करावा चित्ती आपल्या माधवा, दास गणूला हात द्यावा, बंधून द्यावे कोठेही। असो गांधी बुवा टाकळी कर, एक हरिदास होता थोर, तो करावया कीर्तन गजर, शेगावी पातला। तेथे शिवाचे मंदिर पुरातन होते साचार, ज्याचा केला जीर्णोद्धार, मोठे नामक सावकारे। अलीकडच्या श्रीमंतीला मंदिराचा कंटाळा, मोटारी क्लब बायसिकलला याचे प्रेम बहु असे। तैसे न मोठे सावकार, श्रीमंत असून भाविक पार, त्यानेच हा जीर्णोद्धार केला असे मंदिराचा। म्हणून मोठ्याचे मंदिर वंदू लागले नारी नर, त्याचा पुढे प्रकार काय झाला तो ऐका। त्या मोठ्यांचे मंदिरी उतरले टाकळीकर कथेकरी, त्यांचा घोडा समोरी बांधला होता मंदिराच्या। घोडा अति द्वाड होता, कोणासही मारी लाथा, समोरुनी कोणी येता त्यास चावे कुत्र्यासम। तोडी चराटे वरचेवरी, स्थिर न राहे क्षणभरी, कधी कधी का तरी त्याने जावे पळून। खिंकाळे रात्रंदिवस, वाईट खोड्या बहुवस, आल्या होत्या मुक्कामास श्रोते त्या घोड्याच्या। लोखंडाच्या साखळ्या त्या होत्या त्यासी बांधण केल्या, त्या त्या समयी राहिल्या टाकळी माझ्या विसरून। चराट्याने कसे तरी घोडा मंदिरा समोरी, बांधून या कथेकरी निजले जाऊन शय्येला। रात्री झाले 2 प्रहर, तमे आक्रमिले अंबर, दिवा भीतांचे धुत्कार होऊ लागले वृक्षावरी। टिटव्या टिटी शब्द करीती, व्यागुळे भक्ष्या धुंडीती, पिंगळे बसुनी वृक्षावरी किलबिल करू लागले। सामसूम जिकडे तिकडे बंद झाली कवाडे, कोठेही ना दृष्टी पडे एकही माणूस रस्त्यानी। आयशा रात्र्या समयी श्री गजानन पुण्यपुरुष, घोडा बांधला ठायास, येथे आलाय सहजगती। जे जे कोणी द्वाड असती, त्यांना सुधारण्याप्रती, साधू पुरुष अवतार घेती, ईशान्येने भूमीवर। औषधाचे प्रयोजन रोगा निवारण्या कारण, तेवी द्वाडपणाचे द्वाडपण साधू संत निवारिती। असो गजानन घोड्यापाशी, आले रात्र समयासी, जाऊन निजले अतिहर्षी। चहू पायात घोड्याच्या मुखे भजन चालले होते, गणगण गणात बोते, या सांकेतिक भजनाते जाणण्या कोण समर्थ हो। त्या सूत्ररूप भजनाचा अर्थ ऐसा वाटतो साचा, गणी या शब्दाचा अर्थ मोजी हाच असे। जीवात्मा म्हणजे गण, तो ब्रह्माहून नाही भिन्न, हे सुचवावया कारण गणात हा शब्द असे। बोते हा शब्द देखा, अपभ्रंश वाटे निका, बाते शब्द ऐका, असे असावा निसंशय। बा या शब्दे करून घेतले पाहिजे मन, ते हे आहे सर्वनाम शब्दाऐवजी बोलले। म्हणजे मना समजे नित्य, जीव हा ब्रह्म सत्य, मानू नको तया प्रत, निराळा त्या तोची असे। गिनगिन गिनात बोते, कोणी गणिगण गणात बोते, ऐसी आहेत 2 मते, या भजनाविषयी शेगावी। त्यांनी न आपले प्रयोजन, आपण कथेसी कारण, महाराज निघले येऊन चौपायात घोड्याच्या।
वरील भजन मुखाने चालले होते आनंदाने, वाटे या भजन रूप साखळीने घोडा बांधून टाकावा. गोविंद बुवाच्या अंतरी धास्ती होती जबर खरी, म्हणून तो वरच्यावरी उठू पाहे वारुला. तो ठाण्यावरी घोडा शांत, ऐसे पडला दृष्टीप्रत, गोविंद बुवाच्या चित्तात अति नवल वाटले. तो आपल्या मनी म्हणे, हे ऐसे झाले कशाने, का काही आजाराने व्याप्त झाला घोडा हा. म्हणून राहिला शांत, हे न कळे काही कळो येत, हा ऐसा आजपर्यंत नाही कधीच स्थिरावला. हे काय आहे ते पहाया गेले, तो एक माणूस दिसले, चोहोपायात निजलेले त्या द्वाड घोड्याच्या. अति निकट येऊनी पाहू लागले निरखुनी, तो दिसले कैवल्यदानी तेथे गोविंद बुवाला. ते म्हणाले मनात, घोडा का झाला शांत, हे कळेल कारणासहित मज लागली एदवा. समर्थाच्या सहवासे घोडा शांत झालासे, येथे कस्तुरीचा तेथे नसे दुर्गंधाला थारा कदा. समर्थाच्या पायावरी गोविंद बुवा अत्यांदरी, श्री ठेविले निर्धारी अष्टभावे दाटले. मुखे करू लागले स्तवन, आपण खरेच गजानन, विघ्नांचे करीतसे कंदन याचा प्रत्यय आला. माझा घोडा द्वाड अति, सर्वही त्याला भीती, तेथेच आला गुरुमूर्ती, हरण्या त्याचा द्वाडपणा. या घोड्याच्या आचाट खोडी, चालत्या मध्येच मारी उडी, क्षणाक्षणा मागल्या झाडी हा दुगाण्या महाराज. मी गेलो होतो कंटाळून, म्हणून बाजारा लागून, गेलो विकाया कारण परीन कोणी घेईया. मी फुकटही लागलो द्याया, परीन कोणी तयार घ्याया, त्यावरी आपण केली दया, हे फार झाले बरे. आम्हा कथेकऱ्यांचे घोडे फार गरीब साचे, घरा माझी धनगराचे नाही वाघ कामाचा. ऐसा झाला प्रकार, घोडे झाले गरीब फार, जडवी जीवांचा उद्धार करण्यास स्वामी अवतरले. घोड्यास म्हणाले, आता गड्या करू नकोस येथून खोड्या, त्या एकड्या रोकड्या द्याव्या अवघ्या सोडीन. तू शिवाच्या समोर याचा विचार करी काही कर, वागत जावे बैलापरी, त्रास न देई कोणते. ऐसे त्यासी बोलून गेले निघून दयाघन, कृपा कटाक्षे करुणा पशुही ज्याचे आकरीला. ऐसो श्रोते दुसरे दिवशी, मळ्यात असता पुण्यराशी, आले गोविंद बुवा दर्शनाशी घोड्यावरी बसुनी. घोडा गोविंद बुवांचा, सेगावासी ठाऊक साचा, कोश अवघ्या खोड्यांचा, भीत होते त्यासी जण. तो मळ्यात आलेला पाहून लोक बोलले त्या कारण, गोविंद बुवा ही घेऊन पीडा कशास आले येथे. मुले बायका मळ्यात आहेत पहा वावरत, त्याचा घोडा करील घात, सहज लिलेने कवनाचा. गोविंद बुवा त्यासी वदले, तुमचे म्हणणे मी ऐकले, माझ्या घोड्यास शहाणे केले काल रात्री समर्थानी. त्याने खोड्या दिल्या टाकून, झाल्या गोगल गाई समान, आता भ्यावया कारण नाही उरले कोणाशी. चिंचे खाली उभा केला टाकडीकरांनी घोडा भला, चराटा वाचुनी राहिला उभा तो एक प्रहर. भाजीपाला कोवळा घास मळ्यात होता विशेष, परीन लाविले त्यास तोंड घोड्याने एकाही. पहा संताची केवढी शक्ती, पशुही आज्ञेत वागती, पत्र्यात आरंभिली स्तुती गोविंद बुवानी समर्थांची. अचित्य जगता प्रती कृती तुझी नको ना कळे, असो स्वलही केवडा तव कृपे सुमार्गी वळे. उने फुडती ये तुझ्या खचित रत्न चिंतामणी, श्री सतत माझी या वरद हस्ते ठेवा झनी. ऐसी स्तुती करुनी गेले गोविंद बुवा निघुनी, घोड्यास आपल्या घेऊनी टाकळी ग्राम कारणे.
प्रत्येक दिनी शेगावी यात्रा येई नवनवी, काहीतरी धरून जीवी हे तू आपला श्रोते हो. या यात्रेकरू मंडळीत बाळापूरचे 2 गृहस्थ आले काही धरून हेत समर्थाच्या दर्शनास. पंथी जाता एकमेका बोलू लागले ऐसे देखा, पुढल्या वारीस गांजा सुका घेऊन येऊ आपण. काकी या गांजावर समर्थांचे प्रेम फार, तो आपण आणला जर तरी कृपा होईल त्यांची. लोक आणती बर्फी खवा, आपण गांजा घेऊन बरवा. घाट दोतरा बांधून ठेवा ना तरी विस्मृत होईल. पुढल्या वारीस 2 जण आले दर्शना कारण, परी गेले विसरून गांजा तो आणावया. शिरी ठेविता पायावरी, आठवण त्यांना झाली खरी, की नाही आणला बरोबरी गांजा तो आपण. आता पुढच्या वारीस दुप्पट आणू गांजे असी, ऐसे बोलून मानसी दर्शन घेऊन गेले हो. पुढल्या वारीस तेच झाले, गांजा आणण्याचे विसरले. कर जोडोनी मात्र बैसले, स्मृती नसे गांजाची. तै स्वामी भास्करासी, पहा जगाची रीत कैसी. गाठ मारून धोतरेसी, विसरती जिन्नस आणावया. जातीने आहेत ब्राह्मण, तेच आपुले भाषण. करती आपण होऊन खोटे पहा सर्वाशी. ब्राह्मणाचे भाषण कदा नसावे अप्रमाण, या तत्वा लागून न जाणती चांडाळते. द्विजे निज धर्म सोडिला, आचार विचार सांडिला. ह्यामुळे श्रेष्ठत्वाला ते मुकले साप्रत. बेटे मनी नवस करीती, आणि हात हलविती येथे. अंशाने का पूर्ण होती त्यांच्या मनी मनोरथ. बोलण्यात पाहिजे मेळ, चित्ती असावे निर्मळ. तरी तो घननीळ, कृपा करीतो भास्करा. हे शब्द त्या दोघांसी अति लागले मानसी. पाहू लागले एकमेकासी कुतूहल दृष्टीने. पहा केवढे अगाध ज्ञान आहे याचे परिपूर्ण. हा जगत चक्षु गजानन सूर्यापरीच असे हो. आपण नवस केला मनी, तो जाणीला समर्थानी. आता घेऊन येऊ चला गांजा गावातूनी. ऐसा विचार करून उठले, गावात जाऊ लागले. गांजा आणावया भले, ते महिराज वदले त्या. आता शिळ्या कडी प्रत, का हा उगा आणता उत. सार नाही कमी पयात, मी न हपापलो गांजाला. आता आणण्या गांजा प्रत, जाऊ नका जाऊ पेठेत. मेळ हमेशा बोलण्यात ठेवा तुम्ही आपल्या. लबाडांचे न हेतू पुरती, ही खून गाठ बांधावी चित्ती. तुमचे काम झाल्यावरती मर्जी असल्या गांजा आणा. पुढील आठवड्यात तुमचे काम होईल जा अत्युत्तम. परी कदा ना चुकवावा नेम, 5 वाऱ्या येथील करा. काकी हा येथे स्थिर आहे मृडानी पती कर्पूर गौर. ज्याच्या कृपेने कुबेर जगी झाला धनपती. जा नमस्कार त्यासी करा, गांजा आणावया न विसरा. परमार्थात खोटे जरा बोलू नये मानवानी. ऐसा उपदेश ऐकून महाराजाशी वंदून घेतले शिवाचे दर्शन, आणि गेले बाळापुरात. पुढील आठवड्या माझी भले, त्यांचे काम फत्ते झाले. तेही गांजा घेऊन आले शेगावात वारीला. त्या बाळापूरची दुसरी कथा तुम्ही ऐका श्रोते ऐका. बाळकृष्ण नामे होता बाळापुरात रामदासी. कांता त्याची पुतळाबाई, परम भाविक होती पाही. दरवर्षी वारीस जाई पायी सज्जन गडाते. पत्नी पतीचा विचार एक, पौष मानसी निघती देख. ओजामासाठी घोडे एक, घेऊन या बरोबरी. कुबडी कथा दासबोध, सवे हे सामान अतिशुद्ध. साधुत्वाचा नव्हता मद, तयासी की चढलेला. मार्गी चालता ग्रामातरी, प्रत्यही झोळी फिरवी खरी. त्या झोळीच्या भिक्षेवरी नैवेद्य करी रामाला. पौष वैद्यात बाळापुरी, सोडी नवमीला साचार.
असे कांता बरोबर पुतळाबाई नाम जिचे. बाळकृष्ण बुवा हाती चंदनाच्या चिपळ्या असती, पुतळाबाई करी साथी झांज हाती घेऊन या. रघुपतीचा नाम गजर करी पंथाने निरंतर, शेगाव खामगाव महेकर देऊळ गावचा पुढे. आनंद स्वामीसी जालनापुरी वंदुनिया जांबनगरी, जायते ते मात्र करी 3 दिवस मुक्काम. काकी ते ठिकाण समर्थाचे जन्मस्थान, पुढ्या दिवसास येऊन वंदन करी गोदेला. पुढे बीड अंबेजोगाईचे मोहोरी बलेश्वर स्वामींचे, पट्टशिष्य समर्थांचे डोंबगावी कल्याण. नरसिंहपूर पंढरपूर नातेपुते शिंगणापूर, वाई आणि सातारा असे हे गडाच्या पायथ्याशी. माग्यवद्य प्रतिपदेला येऊन पोहुचे भला, श्री सज्जन गडाला नवमीच्या त्या उत्सवासी. यथाशक्तीप्रमाणे ब्राह्मण भोजन करावे त्याने, श्री स्वामी समर्थकाराने खरा खराच रामदासी. ऐसे रामदासी आता होणे कठीण सर्वता, दासनवमीचा उत्सव होता परत जाई त्याच मार्गे. ऐसा क्रम चालिता बहु दिवस त्याचा भला, 60 वर्षे देहाला गेली त्याच्या उलटून. माघ्यवद्य द्वादशीशी सोडून सज्जन गडासी, निघावे परत जावयासी त्याने आपल्या बाळापुराम. असो वद्य एकादशीसी बसला समर्थ समाधीपाशी, आले दुःखाश्रू लोचनाशी शब्दन त्यासी बोलवे. हे रामदास स्वामी समर्था, हे गुरुराया पुण्यवंता, माझे शरीर थकले आता वरीन पायी होईल. जरी बसून वाहनाते येऊन सज्जन गडाते, तरी तेही कठीण दिसे मज लागी दयाळा. नेम चालला आजवरी आता पडू पाहे अंतरी, परमार्थासी शरीर निकोपाधी पाहिजे. तरी सर्व घडेल काही हे रामदासा माझी आई, हे म्हणण्याची जरूर नाही आपण सर्व जाणता. आईशी प्रार्थना करून निजला शयेशी जाऊन, तो प्रभात काळी पडले स्वप्न बाळकृष्ण बुवाला. स्वप्नी म्हणाले रामदास, ऐसा न होई हताश, नको येऊ येथून खास या सज्जन गडाते. माझी कृपा तुझ्यावरी, माझा उत्सव बाळापुरी, करावा तू आपुल्या घरी, येईन मी नवमीला. तुला द्यावया दर्शन हे मानी प्रमाण वचन, आपल्या शक्तीस पाहून परमार्थ तो आचरावा. ऐसे स्वप्न पाहिले बाळकृष्ण आनंदले, कांतेसह परत आले बाळापुरास आपल्या घरी. पुढे श्रोते दुसरे दिवशी काय झाले माघ मासी, त्या बाळापुरासी ते आता उधारा. माघ्यवद्य प्रतिपदेशी समर्थांच्या उत्सवाचं आरंभ बाळापुरास बाळकृष्णानी घरी केला. दासबोधाचे वाचन, रात्री हरिकीर्तन, 2 प्रहरी ब्राह्मण भोजन, धूपारती अस्तमानाला. बाळकृष्णाच्या मनात विचार हातची घोळत, पाहू कसे येतात स्वामी समर्थ नवमीसी. बाळकृष्णाच्या वचनांनी केली गावकऱ्यांची आपापसात वर्गणी, उत्सवाया सहाय्य करावया. ऐसा थाट बाळापुरा 9 दिवस 9 खरा, 9व्या दिवशी 2 प्रहरा घटित आले घडून. श्री गजानन साक्षात्कारी श्रोते तया बाळापुरी, उभे राहिले 2 प्रहरी नवमी तिथी लक्षून. बाळकृष्णाच्या द्वारात राम अभिषेक चालला आत, लोक झाले विस्मित गजाननासी पाहून या. म्हणू लागले पुवासी, उठा उठा हो वेगेसी, तुमच्या दास नवमीसी द्वारी पातले गजानन. त्यावरी बुवा म्हणाले, गजानन आले बरे झाले, त्याही संताचे लागले पाय माझ्या घरासी. परी आजच्या दिनी साची मीठ पाहतो समर्थाची, त्या सज्जन गड निवासियाची आतुर होऊन या ठाई.
त्याचा मासी करार आहे, मी नवमीला येईन पाहे. मी ती वाणी सत्य नोहे, ऐसा माझा भरवसा. इकडे स्वामी गजानन द्वारी उभे राहून जय जय रघुवीर म्हणून श्लोक बोलू लागले. अहिल्याशिळे राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊनी गेली. अशी वाणी ऐकता उठली स्वारी बाळकृष्णाची. पाहता तो येऊन द्वारी, तो गजाननाची दंगन स्वारी. आजान बाहू साजरी, उभा निजानंद द्वारी. करण्या गेला नमस्कार, तो रामदास दिसले साचार. हाती कुबडी जटाभार, रुळत होती पाठीवर. भाली त्रिपुंड उभा साचार, होता गोपीचंदनाचा. नेसलेला लंगोटीचा रंग होता हिरीमुजी. ऐसे रूप पाहिले बाळकृष्णा भरते आले. प्रेमाचे ते श्रोते भले, नैनी संचले आनंदाश्रू. तो सेवेची दिसता गजानन, त्याच्या नेत्रा कारण. कुबडी लंगोटी काहीच न, त्रिपुंडी श्रीचा जटाभार. पुनः त्याने हताश व्हावे, तो रामदास स्वामी दिसावे. पुनः जो निरखून पाहावे, तो मागुती गजानन. ऐसी स्थिती झाली खरी, सिनेमाच्या खेळापरी. घोटाळला से अंतरी, कोडे काहीच उमगेना. मग म्हणाले गजानन, रामदासासी प्रेमे करून. नको गांगरू देऊ मन, तुझा समर्थ मीच असे. मागे बापा गडावरी, माझीच वस्ती होती खरी. आता शेगावा भीतरी, राहिलं येऊन मळ्यात. तुला सज्जन गडी दिले वचन, की दास नवमीसे येईन. मी बाळापुरा लागून, याचे स्मरण आहे का? त्या वचनाची पूर्तता करण्यास येथ आलो आता. दे सोडून अवघी चिंता, मीच आहे रामदास. शरीररूपी वस्त्रास तू किंमत देतोस, आणि आत्म्याला विसरतोस. याला काय म्हणावे? श्लोक आहे गीते ठाई, वांसांसी जीर्णानी तो पाही. ऐसा मुळीना भ्रमिष्ट होई, चाल पाठी बसली मला. बाळकृष्णाचा धरुणी हात, गजानन आले घरात. एका मोठ्या पाठीस्थित स्वामी गजानन झाले. बाळापुरी पुकार झाली, गजानन आल्याची ती भली. मंडळी धावू लागली, दर्शन घ्यावया पायाचे. रामदासी अवघ्या दिवसभर करीत राहिला विचार. शेवटी रात्र होता 3 प्रहर, स्वप्न पडले बाळकृष्णा. अरे गजानन माझीच मूर्ती, हल्ली तुमच्या वराडा प्रती. संशय मुळी ना धरी चित्ती, तो धरिता बुडशील. मी तो समजून करी गजाननाचे पूजन. गीतेचे हे आहे वचन, संशयात्मा विनश्यती. ऐसे स्वप्न पडल्यावरी, बाळकृष्ण तोषला भारी. मस्तक ठेवले अत्यांदरी, गजाननाच्या पायावरी. महाराज आपली लीला, मी ना समर्थ जाणण्याला. तो घोटाळा उकिलेला तुम्ही स्वप्न देऊनी. नवमी माझी सांग झाली, न्यूनता न उरली काही. अर्भकावरी कृपा केली, तेने धन्य झालो मी. आता काही दिवस रहा या बाळापुरास. हीच आहे मनी आस, ती पूर्ण करा हो. महाराज म्हणाले त्यावर, ऐक माझा विचार. काही दिवस गेल्यावर येईन मी बाळापुरा. भोजने उत्तर निघून गेले. स्वामी शेगावासी भले. रस्त्यात न कोणा दिसले, क्षणात पोचले शेगावी. स्वस्ती श्री दासगणू विरचित, श्री गजानन विजय नामे ग्रंथ. सुखद हो भाविका प्रत, हेची इच्छा दासगणू. शुभम भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य 9मोऽध्याय समाप्तम्.